आपण गीतेतला कर्मयोग याविषयी विचार करतोय. त्यामध्ये श्री अरविंदांचे विचार आपण पाहतोय. जो शेवटी मी उल्लेख केलेला होता तो असा की युक्त आसीत मत्परा असं जे म्हटलेलं आहे ते शेवटचा जो अंतिम आदेश आहे, मामेकम शरणं व्रज, त्या आदेशाचं अंतिम आदेशाचं बीज ह्या ठिकाणी घातलेलं आहे असं श्री अरविंद म्हणतात. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत योगस्थ होणं म्हणजे काय, आत्मस्थ होणं, त्यालाच आत्मस्थ म्हणायचं ना. योग कशाशी पावायचं आहे तर आत्म्याशी पावायचं आहे, म्हणजेच आत्मस्थ होणं, आत्मज्ञ होणं. कारण आत्माचं ज्ञान आपल्याला होतं आणि म्हणून मग बाह्य जगाशी आपल्याला त्याच्यामध्ये आपण गुंतून राहत नाही. तर अशा प्रकारे हे जे सर्व आहे योगस्थ, आत्मस्थ, आत्मज्ञ वगैरे या ज्या सगळ्या प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्तींना गीतेमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे उच्च असे वर्तन आणि आचरण निर्माण झालेलं असतं, त्या परिस्थितीला किंवा त्या माणसाला म्हणा किंवा त्या परिस्थितीला गीतेमध्ये समाधी असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, फार वेगळी कल्पना वाटेल, परंतु त्याला समाधी असं म्हटलं आहे. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं की योगस्थ होणं, आत्मस्थ होणं, बाह्य जगातल्या कुठल्याही कर्मफळांमध्ये न गुंतणं, वासनातून मुक्ती होणं, ही जी सगळी परिस्थिती आहे ही कशाची परिस्थिती आहे तर त्याच परिस्थितीला गीतेमध्ये समाधी असं म्हटलेलं आहे. हे फार महत्त्वाची एक कल्पना आहे की जी आपल्याला नीट समजलीच पाहिजे. ह्याचं कारण असं की समाधी ह्याचा अर्थ आपण फार वेगवेगळ्या प्रकारे घेतो. एक तर समाधी म्हणजे मृतदेहाची समाधी, देह सोडल्यानंतरची समाधी हा एक भाग असतो, परंतु किंवा संजीवन समाधी हे आपल्याला माहिती असतं. परंतु आपल्याला जर समजा तुमच्यापैकी कोणाला अष्टांग योग आणि पातंजल योग हे जर आपल्याला माहिती असेल तर त्या योग साधनेमध्ये समाधी ही एक स्थिती आहे, एक अवस्था आहे. ह्या अष्टांग योगामध्ये किंवा पातंजल योगामध्ये 8 पायऱ्या आहेत. तुम्हाला जर माहिती असेल कोणाला तर लक्षात घ्या, आठवण करा की 8 प्रकारच्या म्हणजे आपली उन्नती कशी करायची, आपण उच्च आध्यात्मिक अवस्थेला कसं पोचायचं, तर ह्या 8 पायऱ्या चढत चढत आपण उच्च अवस्थेला पोचायचं अशी कल्पना आहे. आणि त्यामध्ये सुरुवात होते यम नियम यापासून. यम नियम मी सगळ्याचं स्पष्टीकरण करणं आहे, कारण पातंजल योग हा काही आपल्या विवेचनाचा विषय नाही आहे. फक्त मी 8 पायऱ्यांचा उल्लेख करते. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग शेवटची जी अवस्था आहे ती म्हणजे समाधी असं म्हणतात. तर समाधी ही जी पातंजल योगातली किंवा अष्टांग योगातली समाधीची अवस्था आहे, ह्या समाधी अवस्थेमध्ये माणूस कसा होतो म्हणजे इतक्या उच्च स्थानाला ज्या वेळेला तो पोचतो त्यावेळेला तो कशा प्रकारचा असतो, त्याचं एकूण जीवन किंवा त्याचं वर्तन कसं असतं, ह्याबद्दल जी कल्पना आहे ती अशी आहे की समाधीस्थ तो होतो. ह्याचा अर्थ बाह्य जगापासून त्याचा सगळा संपर्क त्यांनी तोडलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या शरीराला वेदना जाणवत नाही, त्याच्या मनाला यातना जाणवत नाही. अशा प्रकारची एक अत्यंत
वेगळीच स्थिती, म्हणजे सामान्य माणसापेक्षा फारच उच्च स्वरूपाची अशी त्याची स्थिती झालेली असते. त्याला पातंजल योगामध्ये किंवा अष्टांग योगामध्ये समाधिस्थ असं म्हणतात. बरोबर आहे? ज्यांना माहिती असेल, त्यांच्या लक्षात येत असेल की मी काय सांगते, तर त्याला समाधिस्थ असं म्हणतात. परंतु गीतेने समाधी ही कल्पना फार वेगळ्या प्रकारे मांडलेली आहे. यामध्ये असं काहीही नाही आहे की शरीराला यातनाच कळत नाही, मनाला काही यातनाच कळत नाही, अशा प्रकारची ती स्थिती नाही. किंवा जीवनातली काही सुखदुःख समजतच नाही, जगापासून सगळी पूर्ण विरक्ती, अशा प्रकारची ही अवस्था नाही आहे. गीतेतल्या समाधीची फार वेगळी अवस्था आहे. आणि ती अवस्था म्हणजे काय आहे, ज्याचं वर्णन आपण आधी योगस्थ म्हणून केलं, की आत्म्याशी योग पावणं आणि ईश्वराशी युक्त होणं, ही जी परिस्थिती माणसाला साधू शकते, त्या माणसाला समाधिस्थ असं म्हणतात. लक्षात आलं? म्हणजे समाधिस्थ माणूस कोण, तर एरवी समाधी लागणं म्हणजे ह्या पातंजल योगात किंवा या इतर कल्पनांप्रमाणे हा माणूस समाधीमध्ये गेलाय असं म्हटलं जातं. त्यावेळेला एक प्रकारची विशिष्ट तंद्री किंवा ज्याला ट्रान्स असं म्हटलं जातं, ट्रान्समध्ये गेलाय असं, हा जास्ती मराठीपेक्षा इंग्लिश शब्द काही वेळेला जास्ती आपल्याला परिचित असतात. तर ट्रान्समध्ये गेलेला आहे असं जे म्हटलेलं जातं, तर ते ट्रान्समध्ये जाणं किंवा तंद्रीमध्ये असणं म्हणजे जगापासून पूर्ण वेगळाच, त्याला जगाशी काही त्याचं हे नाही, संबंध नाही, तो कसली कर्म करत नाही, तो काही कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये जगातल्या व्यवहारांमध्ये तो व्यतीत होत नाही. अशा प्रकारची जी एक अवस्था असते त्याला एरवी समाधी असं म्हटलं जातं. परंतु गीतेने समाधी ही कल्पना फार वेगळ्या आणि अत्यंत प्रागतिक अशा विचारांनी मांडलेली आहे. अत्यंत प्रागतिक, की समाधी म्हणजे असं तंद्री लागणं किंवा ट्रान्समध्ये जाणं हे अजिबात आवश्यक नाही आहे असं गीतेमध्ये आपल्याला कळतं. की ट्रान्समध्ये माणूस गेला, तंद्रीमध्ये गेला, त्याला शरीराच्या वेदना कळत नाही आहेत, काहीच कळत नाही आहे, ही परिस्थिती निर्माण झाली तरच तो समाधिस्थ असं जे एरवी मानलं जातं, तसं गीतेनुसार अजिबात आवश्यक नाही. आवश्यक नाही. एखाद्या माणसाच्या बाबतीत तसं घडेलही, म्हणजे असं नव्हे की ते फार चुकीचं आहे असं नव्हे, एखाद्या माणसाच्या बाबतीत ते घडेल, पण ते आवश्यक नाही. त्यालाच समाधी म्हटलं पाहिजे असं गीतेमध्ये म्हटलेलं नाही. मग समाधी म्हणजे काय आहे, तर जे आपण आत्तापर्यंत पाहत आलो की योगस्थ बुद्धीने कर्म करणं, आत्मस्थ होणं, ईश्वराशी युक्त होणं, युक्त आसीत मत्परा, हे जे आत्तापर्यंत आपण सगळं पाहिलं, तसं ज्याची वृत्ती निर्माण झालेली असते तो जो माणूस असतो तो समाधिस्थ माणूस असतो. किती वेगळ्या प्रकारची कल्पना आहे पहा की. आणि म्हणून म्हणजे विनोबा ह्या बाबतीमध्ये, विनोबांची जी गीताई आहे ती जर तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की विनोबा ह्या समाधीच्या संदर्भामध्ये, म्हणजे गीतेवरतीच त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे गीताईमध्ये, त्यामध्ये ते असं म्हणतात की गीतेतली समाधी ही वृत्ती समाधी आहे असं ते म्हणतात. वृत्तीची समाधी आहे, ती बाह्य समाधी नाही. आलं लक्षात? बाह्य समाधी म्हणजे तुम्हाला वेदना न कळणं, सगळ्या जगापासून विरक्त होणं, ही बाह्य समाधी झाली. तर ह्या गीतेतली समाधी ही अशी बाह्य समाधी नाही आहे, ती वृत्तीची समाधी आहे असं विनोबा स्पष्ट करतात. आणि तसंच गीतेमध्ये आहे की समाधी ही अवस्था अशा प्रकारची आहे की त्यामध्ये हे काही आवश्यक नाही की तुम्ही ट्रान्समध्ये जाताय म्हणजे तुम्ही समाधिस्थ झालाय वगैरे, अशी काही आवश्यकता नाही. मग म्हणजे ही समाधी ह्या अवस्थेची ही कसोटीच नाही. की कसोटी कशाला म्हणतो आपण, की ह्याच्यानुसार आपण ठरवतो की हा माणूस समाधिस्थ आहे का नाही. तर ही
समाधी अवस्थेची कसोटी नाही. मग समाधी अवस्थेची कसोटी काय आहे तर पूर्ण वासना मुक्ती. हे पूर्ण वासना मुक्ती म्हणजे वासना आसक्ती ज्या वाटतात, अर्थात मगाशी मी सांगितलं ते विसरू नका की भगवंतांनी गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की इंद्रियांना दाबून ठेवणं हे अपेक्षित नाही आहे अर्जुना. हे लक्षात घे तू. माझ्या सांगण्याचा तो अर्थ नाही आहे. इंद्रियांच्या गरजा पूर्ण होणं हे आवश्यक आहे, परंतु वासना आसक्ती म्हणजे एकदा सुख मिळतंय म्हटल्यानंतर त्या सुखाची हाव वाढतच जाते. हे जी परिस्थिती असते, आणखी पाहिजे आणखी पाहिजे हे जे वाटत राहतं ते नको, ही त्याला वासना मुक्ती म्हणतात. तर ती तशी वासना मुक्ती ही समाधी अवस्थेची कसोटी आहे असं अरविंद म्हणतात. श्री अरविंदांनी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये की समाधी अवस्थेची कसोटी तंद्री लागणं, ट्रान्समध्ये जाणं ही अजिबात नाही, किंवा वेदना न जाणवणं वगैरे अशी नाही, तर फक्त वासना आसक्ती ह्या आपल्या मनामधून गेल्या पाहिजेत. जे कुर्माचं उदाहरण मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला नियंत्रित करता आलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून एवढंच नव्हे तर ह्या समाधीबद्दल बोलत असताना किंवा समाधीस्थ माणूस कसा असतो हे सांगत असताना म्हणजे हे सगळे ना आदर्श म्हणून अर्जुनापुढे ते सांगतात की तू कसा हो अर्जुना, तू कर्म कसं कर, तू जीवन कसं जग, हे सांगत असताना हे त्याच्यापुढे ठेवलेले सगळे आदर्श आहेत. तर त्याच्यामध्ये समाधीस्थ माणूस हा एक आदर्श आहे. आणि ह्या समाधीस्थ माणसालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञ हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आता नीट लक्षात घ्या की स्थितप्रज्ञ म्हणजे काय. स्थितप्रज्ञ म्हणजे अशा प्रकारचा माणूस की ज्याची बुद्धी स्थिर आहे, स्थित आहे. आणि कुठे स्थित आहे, आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये ज्याची बुद्धी स्थित आहे, जो बाहेरच्या आकर्षणांमध्ये गुंतलेला नाही आहे. आणि असा जो माणूस जगामध्ये जगतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ही स्थितप्रज्ञ ही गीतेतली अत्यंत महान अशी मौलिक अशी कल्पना आहे. आणि श्री अरविंद या बाबतीमध्ये असं म्हणतात की भगवंतानी अर्जुनापुढे स्थितप्रज्ञ हा आदर्श म्हणून ठेवलेला आहे की तू स्थितप्रज्ञ हो. तुझी बुद्धी अशी असू दे, ती अशी विखुरलेली, ती अशी आकर्षणांमागे धावणारी अशी बुद्धी असू नये. जगातल्या सगळ्या गोष्टी ह्या मला हव्या, त्या मला हव्या, आणि ती सगळी सुखदुःख द्वंद्वांमध्ये म्हणजे सुखदुःख या सगळ्या द्वंद्वामध्ये गुंतलेली अशी तुझी बुद्धी असू नये. तर ती स्थित असू दे, ती स्थिर असू दे. आणि ती कशामध्ये स्थिर असू दे तर आपण ईश्वराचे अंश आहोत, आपण आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. यामध्ये आपली बुद्धी स्थित होणं म्हणजे स्थितप्रज्ञ. प्रज्ञ ह्यात प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि ज्याची प्रज्ञा स्थित आहे, स्थिर आहे आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये, जगातल्या आकर्षणांमध्ये, अपरा प्रकृती. आता ह्या प्रकृतीबद्दल मी पुढे बोलणार आहे, परंतु जगातल्या सगळ्या प्राकृतिक गोष्टींमध्ये ती आकर्षित न होता ती ज्या वेळेला अशी स्थित होते त्यावेळेला त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ही फार महत्त्वाची कल्पना गीतेमधली आहे, आदर्श आहे गीतेमध्ये अर्जुनाच्या पुढे ठेवलेला. आणि हा आदर्श ठेवताना अर्थात अर्जुनाने विचारले, अर्जुनाचे बरेच प्रश्न असतात प्रत्येक बाबतीमध्ये की हे म्हणजे काय. तर त्यांनी असं विचारलं आहे की स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा वागतो, असे प्रश्न आहेत अर्जुनाच्या तोंडी. पण त्या प्रश्नांना अशी सगळी उत्तरं दिलेली नाही आहेत भगवंतांनी. त्यांनी
महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातली एक महत्त्वाची गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे, आणि ती म्हणजे अशी की स्थितप्रज्ञ माणूस हा कर्म टाकून राहत नाही, कर्माचा त्याग करत नाही. म्हणजे तो जीवन जगतो, सामान्य माणसासारखा तो जीवन जगतो, तो सामान्य माणसासारखं कर्मही करतो, पण ते कर्म तो स्थितप्रज्ञ ह्या अवस्थेमध्ये करतो. म्हणजे आत्म्याशी आणि परमात्म्याशी युक्त होऊन आपल्या स्वतःच्या इच्छेसाठी तो करत नाही, परमात्म्यासाठी तो कर्म करत असतो. असा जो आहे स्थितप्रज्ञ, तो कर्म टाकून बसत नाही. ही गीतेतली अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे, असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. म्हणजे जो आदर्श म्हणून त्याच्या पुढे ठेवलेला आहे तो अशा प्रकारचा आहे की तू कर्म स्थितप्रज्ञ झालास, तू अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेला पोचलास तरी तुला कर्म केलंच पाहिजे, तुला कर्म टाकून चालणार नाही, हे त्याला समजावून सांगताय. आणि कर्म टाकायचं न टाकणं ह्या गोष्टीचं विवेचन करताना त्यांनी आणखीन एक गोष्ट भगवंतांनी महत्त्वाची सांगितलेली आहे की देहधारी माणूस कर्म टाकून जीवन जगू शकत नाही. किती सामान्य बाब आहे पहा की जो माणूस देहधारी आहे तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे आता अनेक प्रकारची कर्म घडतच असतात, सगळी कर्म काय आपण इच्छेने घडवतो असं नाही. आता पहा आपल्या आंतरिक किती कर्म चालू असतात, श्वसनाची क्रिया चालू असते, फुफ्फुसांचं स्पंदन चालू असतं, हृदयाचं स्पंदन चालू असतं, रक्ताभिसरण चालू असतं, सगळं या प्राणिक कर्मच आहेत. ही सगळी ही प्राणिक कर्म आपल्या इच्छेने घडत नाहीत पण ती घडतच असतात. म्हणजे कर्म तर काही टाकता येत नाही. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला जगात असतो आणि आपली सगळी ज्ञानेंद्रिय शाबूत असतात, कानांनी आपल्याला ऐकायला येतं, नाकानी वास येतो, जिभेला चव कळते, हे सगळं काही घडतच असतं. म्हणजे ही सुद्धा कर्मच आहे. वास येणं काय, चव कळणं काय, ही सगळी कर्मच आहेत. ती तर कर्म घडतच असतात. एवढंच नाही तर भगवंताने आणखीन एक स्पष्ट केलेलं आहे कर्माच्या बाबतीमध्ये अर्जुनाला, आणि ते म्हणजे असं की अर्जुना कर्म करणं ह्याचा अर्थ केवळ शारीरिक कर्म असा तू घेऊ नकोस. केवळ शारीरिक कर्म म्हणजे कर्म नव्हे, तर जरी आपण सगळी आपली कर्मे, अगदी असे श्लोक आहेत, असे शब्द आहेत गीतेमध्ये की जरी आपण आपली सगळी कर्मेंद्रिय दाबून ठेवली तरी सुद्धा आपल्या मनाचं कर्म चालूच असतं. बरोबर आहे ना की मनातलं कर्म, मानसिक कर्म चालूच असतं. अगदी आपण खाल्लं नाही, मनात इच्छा होत असते खाण्याची, म्हणजे मानसिक कर्म चालूच असतं. तर कर्म ह्याचा अर्थ केवळ शारीरिक कर्म नव्हे, मानसिक कर्म त्याच्यामध्ये असतंच. त्यामुळे कर्म केल्याशिवाय शरीरधारी माणूस जगू शकत नाही. कर्म हे घडतच असतं आणि त्यामुळे अर्जुना तू कर्मसन्यास करणं, कर्माचा त्याग करणं हा विचारच तू करू नको. हा कर्माचा त्याग अशक्य आहे. कर्म तर केलंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्म केलंच पाहिजे. अगदी उच्च अवस्थेला तू पोचलास आध्यात्मिकदृष्ट्या तरीही तुला कर्म केलं पाहिजे. आणि हे सांगत असताना कर्माच्या किंवा ह्या कर्मयोगातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसाधारणपणे तुम्हाला अनेकांना माहिती असलेला श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा जो श्लोक आहे
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे त्या ठिकाणी त्याला सांगितलेलं आहे. या श्लोकाचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ केले आहेत काही भाष्यकारांनी, परंतु आपण नीट हा जो श्लोक समजावून घेतला तर अरविंदांनीही या श्लोकाचं फार सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ते विचारात घेऊन तुमच्या पुढे मी याचा अर्थ स्पष्ट करते की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा आहे की कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते म्हणजे तुला अधिकार आहे, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. आता हे अधिकार असं का म्हटलंय? अरविंदांनी ते स्पष्ट केलं नाही, पण आपण ते समजावून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की अधिकार हा शब्द का वापरला आहे, कर्तव्य असं का नाही म्हटलं. खरं अधिकाराची दुसरी बाजू कर्तव्य असते, हा भाग वेगळा, पण अधिकार असं का म्हटलं आहे ह्याच्या मागे एक पार्श्वभूमी अशी आहे की त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये गीता निर्माण झाली तो काळ असा होता की त्या काळामध्ये अगदी उच्च आध्यात्मिक अवस्थेला पोचलेली माणसं, त्यांनी कर्म करण्याची गरज नाही. त्यांनी कर्म टाकावं आणि फक्त आध्यात्मिक चिंतन करत आपलं जीवन व्यतीत करावं, अशा प्रकारची एक अपेक्षा समाजामध्ये होती. ज्ञानमार्ग ज्याला म्हणतात, तो ज्ञानमार्ग अशा प्रकारचा होता की इतक्या उच्च आध्यात्मिक अवस्थेला पोचल्यानंतर कर्म कशाकरता करायची, अगदी साधी कर्म जेवढी गरज असेल तेवढी फार तर ठीक आहे, पण एरवी तुम्ही कर्म म्हणजे आपण जसं उदरनिर्वाहासाठी कर्म करतो वगैरे अशी कर्म करण्याची काहीही गरज नाही. किंवा आता अर्जुनाला क्षत्रिय म्हणून कर्म करावं लागतंय, अशा कुठल्याही कर्माची गरज नाही जर अर्जुन फार उच्च अवस्थेला पोचला तर. असं त्या काळामध्ये होतं. म्हणून भगवंतानी अधिकार हा शब्द वापरलेला आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. तू कुठल्याही उच्च अवस्थेला पोचलास तरी तू कर्म करू शकतोस, कर्म टाकण्याची आवश्यकता नाही. आलं लक्षात? म्हणजे अधिकार हा शब्द का आलेला आहे या श्लोकामध्ये हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून मी हे स्पष्ट केलं की अधिकार आहे तुला, तू कर्म कर, कर्म केलंच पाहिजे आणि तू कर्म कर, पण ते कसं कर? मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्माच्या फळाचा विचार न करता मा शब्द आहे बघ, त्याच्यामध्ये मा हा जो शब्द आहे, विनोबांनी हा फार सुंदर स्पष्ट केलं आहे गीताईमध्ये की एरवी ह्याचा अर्थ असा घेतला जातो खूप ठिकाणी की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण कर्म फळाचा अधिकार नाही, असं काही वेळेला याचं अनुवाद केला जातो. परंतु विनोबांनी स्पष्ट केलेला अर्थ मला या ठिकाणी फार महत्त्वाचा वाटतो आणि ते असं म्हणतात की तसं नाही आहे. मा फलेषु, मा याचा अर्थ नको असा आहे. नको, नाही असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे तुला फळाचा अधिकार नाही असं म्हटलेलं नाही आहे. तू फळाचा अधिकार मागू नकोस, म्हणजेच तू कर्मफळाचा विचार करू नकोस आणि कर्मफळाचा विचार करून तू कर्म करू नकोस, असा खरा म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच अगदी थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे निष्काम कर्माची शिकवण या श्लोकामध्ये त्याला दिलेली आहे. निष्काम कर्म की तू कामना मनामध्ये, कुठल्याही इच्छा तुझ्या मनामध्ये न ठेवता जे कर्म तुला केलं पाहिजे, जे तुझं कर्तव्य आहे ते तू केलंच पाहिजेस. त्याच्यामध्ये ह्याचे परिणाम काय होतील याचा तू विचार करू नकोस. आणि म्हणजेच तू कर्मफळाच्या हेतूने कर्म करणं किंवा कर्म टाळणं या दोन्ही गोष्टी अयोग्य आहेत, तसं तू करू नकोस असं त्याला सांगितलेलं आहे. असा हा गीतेतला अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं त्याला शिकवण देत म्हणजे तू योगस्थ हो, तू युक्त आसीत मत्परः,
त्यानंतर मग तू समाधिस्थ हो, तू स्थितप्रज्ञ हो. मग तू कर्म कसं कर, तर तू निष्काम वृत्तीने कर्म कर. हे सगळं त्याला सांगून मग शेवटी ह्याचा अर्थ की ह्या विवेचनाच्या अखेरीला भगवंत त्याला असं सांगतात की असं कर्म जो माणूस करतो, म्हणजे हे सगळं आदर्श सांगितले आहेत आता कर्माचे. असं कर्म जो माणूस करतो तो माणूस ब्राह्मी स्थितीला जातो. तुम्ही जे कोणी गीता ज्ञानेश्वरी अभ्यासत असतील त्यांना हा शब्द परिचित असेल आणि ह्या पुढे तुम्ही वाचलं तरीही तुम्हाला लक्षात येईल की असा माणूस ब्राह्मी स्थितीला जातो असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. आणि ब्राह्मी स्थिती ह्याचा अर्थ की तो ब्रह्मासमान होतो. जो माणूस अशा प्रकारे कर्म करतो तो ब्रह्मासमान होतो, तो ब्राह्मी स्थितीमध्ये जातो. म्हणजेच ब्रह्माचे जे सगळे गुण आहेत की जन्म मरण ह्या कशाचा किंवा सुख दुःख या कशाचाही विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. असं जी ब्राह्मी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये तो जातो. आणि ही जी ब्राह्मी स्थितीची कल्पना मांडलेली आहे ही ह्या संपूर्ण ह्याला बुद्धियोग असं म्हणतात. म्हणजे एकूण जे आत्तापर्यंत आपण विवेचन केलं ह्या विवेचनाला गीतेमध्ये बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. बुद्धियोग, कारण बुद्धी कशी ठेवायची, बुद्धी आत्म्याशी कशी युक्त करायची, ईश्वराशी कशी युक्त करायची, ती स्थिर कशी ठेवायची वगैरे वगैरे, म्हणजे ह्या सर्व गोष्टींना बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. आणि ब्राह्मी स्थिती ह्या बुद्धियोगाची, ब्राह्मी स्थिती ही ह्या बुद्धियोगाची अंतिम अवस्था. अंतिमतः तुम्ही कुठे पोचता ह्या अशा प्रकारे कर्म करत तर तुम्ही ब्राह्मी स्थितीला पोचता. म्हणजे ही अंतिम अवस्था आहे. आता ह्याच्या पुढे आपण जातो. आत्तापर्यंत भगवंतानी अर्जुनाला कर्मयोग सांगत असताना त्याला बुद्धियोग सांगितला, ज्याचा उल्लेख मी आत्ता केला. बुद्धियोग सांगितला, आत्मस्थ बुद्धी, योगस्थ बुद्धी, स्थितप्रज्ञता, ब्राह्मी स्थिती, या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केला. आता हे जे काही सगळं कृष्ण त्याला सांगतोय हे अर्जुनाला सगळं समजतंय. आपण दोन्ही बाजूनी आपण पाहायचंय की कृष्ण काय सांगतोय आणि अर्जुनाच्या प्रतिक्रिया काय होत आहेत. हे दोन्ही बाजूनी आपण ज्या वेळेला समजावून घेऊ तेव्हाच आपल्याला गीता कळते. तर हे जे काही सगळं आत्तापर्यंत सांगितलं आहे ते अर्जुनाला सगळं समजलेलं आहे की योगस्थ होणं म्हणजे काय, आत्मस्थ होणं म्हणजे काय, स्थितप्रज्ञता म्हणजे काय, सगळं त्याला समजलेलं आहे. ह्याचं कारण असं त्याला सहजपणे समजलं आहे. आपल्याला ते खूप समजावून घ्यावं लागतं, पण त्याला ते सहजपणे समजलं आहे. ह्याचं कारण म्हणजे त्या काळामध्ये या सगळ्या कल्पना प्रचलित होत्या. त्या काळामध्ये हे सर्वत्र सांगितलं जायचं, जी शिकवण दिली जायची, जे काही उपदेश लहानपणापासून व्यक्तींवरती केले जायचे त्या सर्व उपदेशांमध्ये अशा प्रकारची शिकवण असायची की तू कसं वाग, तू कसे विचार कर, ह्या सगळ्या प्रकारची शिकवण समाजामध्ये अस्तित्वात होती. त्यामुळे हे सगळं अर्जुनाच्या परिचयाचं आहे. असं काहीतरी अपरिचित त्याला आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आणि त्यामुळे हे त्याला सगळं कळलेलं आहे. पण तरीसुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे, एक गोंधळ निर्माण झाला आहे. त्याच्या मनामध्ये पुन्हा एक शंका अशी आली आहे आणि ती अशी आहे की अर्जुन विचार करतोय की कृष्ण आपल्याला जे काही सांगतोय हे निश्चितपणे कुठलाही तो मार्ग आपल्याला एक असं दाखवत नाही आहे. निश्चितपणे तू ह्या मार्गाने जा असं तो आपल्याला सांगत नाही आहे. ह्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी विसंगती आहे अशी शंका अर्जुनाच्या मनामध्ये आली आहे.
आणि ह्याचं कारण असं की का त्याला असं वाटतंय, विसंगती का वाटते कृष्णाच्या बोलण्यामध्ये, ह्याचं कारण असं की त्या काळामध्ये हे ज्ञान दिलं जायचं लोकांना, पण तरीसुद्धा त्या काळामध्ये ईश्वर प्राप्तीचे 2 मार्ग सांगितले जायचे. एक म्हणजे ज्ञानमार्ग आणि दुसरा म्हणजे कर्ममार्ग. हां, 2च मार्ग ईश्वर प्राप्तीचे सांगितले जायचे. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा म्हणजे कर्ममार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे अर्थात ज्ञानाच्या मार्गाने जाताना सर्व संग परित्याग करायचा, संन्यास घ्यायचा आणि केवळ ईश्वराचं ज्ञान मिळवण्यासाठी आपलं सगळं जीवन, आपलं सगळं लक्ष त्याच्यावरच केंद्रित करायचं. तो ज्ञानमार्ग म्हणजे कर्मही करायचं नाही. कर्म, जीवनातली बाकीचे सगळे जी काही आवश्यकता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि आपल्याकडे जसे असायचे काही पूर्वीच्या काळामध्ये ब्रह्मचारी, संन्यासी, जसे भिक्षा मागून जे काही मिळेल त्याच्यावरती जगायचे, तसं जीवनाचा उदरनिर्वाह करायचा. परंतु त्यांनी उदरनिर्वाहासाठी कर्म करायचं नाही, असा ज्ञानमार्ग सांगितला जायचा. आणि दुसरा म्हणजे कर्ममार्ग सांगितला जायचा की कर्म करा. म्हणजे हा जो कर्म मार्ग होता तो कर्माला प्रवृत्त करणारा मार्ग होता. अर्थात कर्म ह्याचेही अर्थ वेगवेगळे घेतले जायचे, पण मी त्या इतकं सखोल जात नाही आहे. पण ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग असे 2 मार्ग वेगळे सांगितले जायचे, वेगळे. आणि तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी एक तर ज्ञानमार्गाने जा, नाही तर कर्ममार्गाने जा. या 2 पैकी एका कशाची तरी निवड करा, अशा प्रकारची त्या काळातली परिस्थिती होती. आणि कृष्ण जो काही उपदेश देतोय त्याच्यामध्ये अर्जुनाला असं वाटतंय की कृष्ण आपल्याला ज्ञान महत्त्वाचं आहे, बुद्धी महत्त्वाची आहे असंही सांगतोय, आणि त्याचबरोबर तू कर्मही केलं पाहिजेस असंही सांगतोय. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विसंगती आहे. हा आपल्याला निश्चित एक मार्ग काही सांगत नाही आहे. ज्ञानमार्ग का कर्ममार्ग हे मला काही कळत नाही आहे, अशी शंका अर्जुनाच्या मनामध्ये आली आहे. आणि म्हणून मग अर्जुन कृष्णाला असं विचारतो, म्हणतो की कृष्णा तू मला, म्हणजे तक्रार आहे अर्जुनाची, कृष्णा तू मला आत्तापर्यंत निश्चित एक मार्ग सांगितलेला नाहीस, तर तू मला निश्चितपणे सांग की मी कर्ममार्गाने जाऊ का ज्ञानमार्गाने जाऊ. हे मला तू एकदा स्पष्टपणे सांग. मला कळत नाही आहे, तुझ्या बोलण्यातली ही सगळी विसंगती वाटते, तू मला एकदा काय ते सांग, अशी शंका अर्जुनाने व्यक्त केली. आणि त्यामुळे मग भगवंताला, कृष्णाला कर्माचं आणखी स्पष्ट रूप, कर्मयोगाचं आणखी विशद रूप त्याच्या पुढे मांडणं आवश्यक आहे. ह्याला कळलं नाही आहे, हे श्रीकृष्णाला समजलं की ह्याला आपण काय म्हणतो हे कळलं नाही आहे, की कर्म आणि ज्ञान हे वेगळे नाहीत हे त्याला अजून कळलेलं नाही आहे. तर त्याला आता आपण कर्मयोगाचं आणखी स्पष्ट स्वरूप सांगायला पाहिजे, ही जाणीव आता भगवंताला झाली आहे. आणि म्हणून मग पुढे आता कर्मयोगाबद्दल जे काही, किंवा तू कर्म कसं कर, हे जे काही आता भगवंत त्याला सांगतायत त्यामध्ये फार महत्त्वाच्या काही गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या अशा आहेत की ते असं म्हणतात, साध्या आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं तर, अर्जुना तू कर्म असं कर की जे नियंत्रितपणे कर्म केलेलं असेल, नियंत्रितपणे केलेलं असेल. आणि गीतेतले शब्द जर सांगायचे तर नियतम कुरु कर्मत्वम असं म्हटलेलं आहे. नियतम कुरु कर्मत्वम म्हणजे त्वम म्हणजे अर्जुना तू कर्म कसं कर, तर नियतम म्हणजे नियंत्रितपणे तू कर्म कर असं त्याला सांगितलेलं आहे. पुढचा आता आदेश आहे.
आपण आदेश पाहतो, आपण श्रीकृष्णाने दिलेले सगळे संदेश पाहतो. तर नियतम कुरु कर्मत्वम असं म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने. आता नियतम हा जो शब्द आहे, या शब्दाचे जरा निराळ्या भाष्यकारांनी वेगळे अर्थ घेतले आहेत. काहींनी नियतम कर्म ह्याचा अर्थ नित्य कर्म किंवा वेदांप्रमाणे असलेलं यज्ञ कर्म असा अर्थ घेतलेला आहे. परंतु अरविंदांना हा अर्थ अजिबात मान्य नाही. ते असं म्हणतात की नियतम कर्म ह्याचा अर्थ नियंत्रितपणे केलेलं कर्म असाच होतो. आणि ते स्पष्ट करण्यासाठी जे काही स्पष्टीकरण ते देतात ते असं आहे की ते म्हणतात की जो हा उल्लेख ज्या श्लोकामध्ये आलेला आहे, नियतम कुरु कर्मत्वम हा उल्लेख जिथे आलेला आहे, त्याच्या आधीचा श्लोक जर तुम्ही पाहिला तर त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या श्लोकामध्ये नियम्य असा एक शब्द आलेला आहे. नियम्य असा शब्द आलेला आहे आणि तो असा आहे, म्हणजे उल्लेख असा आहे, मनसा नियम्य प्रारंभते कर्मयोगम असं म्हटलेलं आहे. मनसा नियम्यते मनसा नियम्य प्रारंभते कर्मयोगम असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ मनावरती नियंत्रण करून कर्मयोगाला प्रारंभ होतो. आलं लक्षात? किती सोपा अर्थ आहे. हा श्लोक आधी आहे आणि त्याच्यानंतर लगेच नियतम कुरु कर्मत्वम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की नियतम कर्म हा शब्द नियम्य ह्यातून आलेला आहे, म्हणजेच नियंत्रित कर्म. बरोबर आहे ना? तर नियंत्रित कर्म फार वृक्ष होत आहे का? खरं हे तात्विक विचार सांगितल्याशिवाय गीता नाहीतर नुसतीच महाभारताची कथा सांगितली असती, त्याला काही अर्थ नव्हता. तर अशा प्रकारे त्याला तू नियंत्रितपणे कर्म कर असं त्याला सांगितलंय. आणि नियंत्रितपणे म्हणजे कर्म नियंत्रित कसं करायचं, कर्मावरती आपल्या नियंत्रण कसं आणायचं, ते वासनांसाठी कर्म न घडता ईश्वरासाठी ते कर्म घडावं, अशा प्रकारचं नियंत्रण आपण कर्मावरती कसं आणू शकतो हे सांगत असताना फार महत्त्वाची गीतेतली कल्पना भगवंतांनी मांडलेली आहे. आणि ती अशी आहे की अर्जुना, तुला जर योग्य प्रकारे नियंत्रितपणे कर्म करायचं असेल तर कर्म हा एक यज्ञ आहे, या भावनेने तू कर्म कर. फार महत्त्वाची गीतेतली कल्पना आहे. कर्म हा एक यज्ञ आहे, या भावनेने तू कर्म कर. म्हणजे कर्म हे आपल्या इच्छेसाठी नसून कर्म हा ईश्वरासाठी केलेला यज्ञ आहे, ह्या भावनेने तू कर्म कर. किती महान कल्पना आहे पहा. अरविंद म्हणतात ही जी गीतेतली कल्पना आहे यज्ञार्थ कर्म ही अत्यंत मौलिक कल्पना आहे की कोणतंही कर्म असू दे, ते हत्येचं असू दे नाही तर अगदी साध्या कुठल्याही स्वरूपाचं असू दे, ते करत असताना ते माझ्या काहीतरी लाभासाठी किंवा हानी टाळण्यासाठी ते कर्म करायचं नाही आहे. तर ते कर्म कशासाठी करायचं आहे, तर ते कर्म हा एक यज्ञ आहे, या भावनेने तू कर्म कर असं म्हणतात भगवंत. आता यज्ञ भावनेने तू कर्म कर म्हणजे काय हे नीट समजावून घ्यायला पाहिजे. यज्ञ ही आपल्या संस्कृतीतली फार प्राचीन कल्पना आहे की यज्ञ केले जायचे आणि ते यज्ञ अशा प्रकारचे म्हणजे अग्निपूजा केली जायची, त्या अग्नीमध्ये काही त्यागलं जायचं आणि ते त्यागलं अशासाठी जायचं, त्या ज्या आहुती दिल्या जायच्या त्याच्या मागे हेतू असा असायचा की
आपण ज्या वेळेला काही त्याग करतो त्या यज्ञामध्ये, त्यावेळेला तो ईश्वर संतुष्ट होतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून यज्ञ ही कल्पना किंवा ही एक अशा प्रकारची एक क्रिया आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली होती. फार प्राचीन वेद काळापासून यज्ञ ही कल्पना अस्तित्वात होती. परंतु वेदातल्या किंवा वैदिक काळातल्या ह्या यज्ञ कल्पनेला गीतेने फार सुंदर आणि अत्यंत व्यापक असा अर्थ दिलेला आहे. फार व्यापक असा अर्थ दिलेला आहे की यज्ञ म्हणजे केवळ अग्निपूजा करणं आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या ईश्वराला काहीतरी आहुती देणं एवढाच ही यज्ञाची कल्पना नसून गीतेनुसार यज्ञ म्हणजे काय तर आपण केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञ. आपण जे कर्म करतो तोच मुळी कर्मयज्ञ त्याला म्हटलेलं आहे. त्याला कर्मयज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे ते कर्म हे आपल्यासाठी नाही आहे. आपण कुठल्याही हेतूने ते करत नाही आहे. मग आपण काय करतो तर जसं यज्ञामध्ये काही त्यागलं जातं तसं कशाचा त्याग करायचा, आहुती कशाच्या द्यायच्या तर आपल्या अहंकाराच्या, आपल्या वासनांच्या आहुती द्यायच्या, आपल्या स्वतःच्या इच्छांच्या आहुती द्यायच्या. आपल्या इच्छा बाजूला ठेवणं हे फार कठीण आहे. तर आपण यज्ञामध्ये आहुती देतोय ही भावना मनामध्ये आणायची आणि अशा प्रकारे तो यज्ञ करायचा की माझ्यासाठी हे कर्म नाही आहे, हे कर्म ईश्वरासाठी आहे. हा कर्मयज्ञ ही कल्पना ह्या गीतेमध्ये जी सांगितलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी कल्पना आहे. आणि म्हणजे सर्व कर्म, आयुष्यातलं प्रत्येक कर्म हे तशाच प्रकारे घडावं. म्हणजे अर्जुनाला हे मुद्दाम सांगितलेलं आहे की तू रणभूमीवरती हे हत्येचं सुद्धा, या संहाराचं सुद्धा जे कर्म करणार आहेस ते तुझ्यासाठी उचित कर्म आहे. तुझ्या क्षात्रवृत्तीमुळे तुला ते प्राप्त झालेलं आहे. तर ते कर्म तू टाकायचं नाही आहेस, ते कर्म तू केलंच पाहिजेस. पण ते करत असताना सतत मी बाजूला ठेव. हे माझ्यासाठी नाही, हे माझे आप्त, मग ते त्यांचा वध, मी त्यांचा वध करणार, ह्या सगळ्या मी या कल्पना, अर्जुन आहे मी, ह्या सर्व कल्पना बाजूला ठेव आणि जे काही कर्म करशील ते सगळं ईश्वराने तुझ्यासाठी नियोजित केलेलं आहे आणि ते कर्म तू करतोयस अशा भावनेने यज्ञ म्हणून तू ते कर्म कर. म्हणजे मग तुला त्या कर्माचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाही. कारण तुम्हाला आठवत असेल आपण या विवेचनाची सुरुवात करताना अशाच प्रकारे केली होती की अर्जुनाच्या मनामध्ये कर्माच्या परिणामांची भीती आहे. बरोबर आहे की आपण केलेलं कर्म बंधन होणार आहे आपल्याला आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण फिरत राहणार आहोत. हा कर्मबंध त्याला नको आहे, त्याला नरकवास नको आहे आणि म्हणून त्याला ते कर्म करायचं नाही आहे. तर कर्मापासून तो परावृत्त होतो आहे. त्याला आता अशा प्रकारे सांगतायत की तू प्रत्येक कर्म, कुठलीही आसक्ती, कुठलीही स्वतःची इच्छा मनामध्ये न ठेवता, वासना मनामध्ये न ठेवता हे कर्म ईश्वरासाठी यज्ञ ह्या भावनेने तू कर्म कर. म्हणजे तुला कर्माचं बंधन पडणार नाही, कर्मबंध निर्माण होणार नाही. म्हणजे यज्ञामध्ये, अशा कर्मयज्ञामध्ये सगळं कर्म विलय पावतो असा उल्लेख श्लोकामध्ये आहे. विलय पावतो ह्याचा अर्थ त्याचं सगळं काही चांगलं वाईट जे काही स्वरूप आहे, मग हत्याकांडसुद्धा का असते ना, परंतु त्याचं सगळं स्वरूप नष्ट होतं जर आपण ह्या कल्पनेने कर्म केलं तर. एरवी नव्हे. म्हणजे दुर्योधनाने केलेलं
ह्या युद्धातलं कर्म आणि अर्जुनाने केलेलं युद्धातलं कर्म यामध्ये मात्र फरक असला पाहिजे. दुर्योधन स्वेच्छेने करतोय. दुर्योधन म्हणतोय, तुम्हाला महाभारत वाचलं असेल तर दुर्योधनाने म्हटलेलं आहे की मला सगळा धर्म कळतो, परंतु माझं धर्माप्रमाणे आचरण होत नाही. अधर्म म्हणजे काय तेही मी जाणतो, पण अधर्मापासून माझी निवृत्तीच होत नाही, असं तो म्हणतो. हे जे दुर्योधनाचं जे काही वागणं आहे तसं अर्जुनाचं वागणं नसावं. तर केलेलं प्रत्येक कर्म हे ईश्वरासाठी आहे, या भावनेने त्यांनी करावं, यज्ञ या भावनेने करावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे स्वधर्म, आता आणखी एक शब्द वापरते, स्वधर्म म्हणजे स्वतःसाठी जे काही उचित कर्तव्य आहे त्याला स्वधर्म असं म्हणतात. स्वधर्म याची चुकीचा अर्थ घेऊ नका. स्वधर्म म्हणजे आपला हिंदू धर्म वगैरे नाही. स्वधर्म याचा अर्थ आपलं उचित कर्म, आपलं विहित कर्म, ज्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जे कर्म आपण केलंच पाहिजे ते कर्म म्हणजे आपला स्वधर्म. आणि ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं आहे, अर्जुनाला सांगतात भगवंत की स्वधर्मो जो बापा तो नित्ययज्ञ कर्म जाणपा असं म्हटलेलं आहे. नित्यकर्म, स्वधर्म हा नित्यकर्म आहे, नित्ययज्ञ आहे. तो कधी संपतच नाही, कारण आपली कर्तव्य कधी संपतात. लहानपणापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण कर्तव्य करतच असतो, कर्तव्याला कधी अंत नसतोच. तर त्यामुळे स्वधर्मो जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तर असा हा नित्य यज्ञ त्याला करायला, स्वधर्माचा नित्य यज्ञ त्याला करायला सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या विचारांना आता असं वळण देत आहेत की तू अशा प्रकारे कर्म केलंस तर तुला कर्मबंधाची जी भीती वाटते ना, त्या भीतीतून तू मुक्त होशील. आतापर्यंत मी कर्मयज्ञ ही कल्पना सांगत होते, बरोबर आहे. म्हणजे कर्मामध्ये काय आहे, त्याग करायचा आहे. जसं एरवी पूर्वीच्या यज्ञांमध्ये सुद्धा त्याग करत असत, तसंच इथे सुद्धा त्याग करायचा. आपल्या अहंकारांचा, वासनांचा त्याग करून केलेलं सगळं कर्म ईश्वराला अर्पण करायचं. समर्पणाची भावना आहे, पूर्णतः समर्पणाची भावना आहे. यज्ञ कर्म म्हणजे पूर्ण समर्पण आपल्या कर्माचं ईश्वराला केलं. आता नुसतंच मी ईश्वर असं म्हणते आता, परंतु ही कल्पना आणखी चांगली स्पष्ट व्हायला पाहिजे की हे जे समर्पण करायचं आहे, हा जो कर्माचा त्याग करायचा तो कोणाला करायचा. नुसतं मी आता ईश्वराला असं म्हटलं, पण त्यांनी समाधान होत नाही. त्याच्या पलीकडे आणखी ही कल्पना जास्त स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला गीतेतल्या फार महत्त्वाच्या अशा 2 संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. अत्यंत महत्त्वाच्या आहेत. थोड्या तात्विक संकल्पना आहेत, पण तरीसुद्धा त्या समजल्याशिवाय आपल्याला गीता समजूच शकत नाही. पुढचा सगळं जे काही विवेचन आहे ते सुद्धा समजायला ह्या कल्पना समजल्याशिवाय मदत होणार नाही. आणि याही ठिकाणी जे आपण आत्तापर्यंत म्हटलं की ईश्वराला अर्पण करायचं कर्म, तर ईश्वराला म्हणजे कोणाला हे आपल्याला व्यवस्थितपणे कळलं पाहिजे. आणि म्हणून ह्या 2 संकल्पना गीतेतल्या ज्या आहेत त्या आपण नीट समजावून घेणार आहोत. आणि त्या संकल्पना ज्या आहेत त्या प्रकृती आणि पुरुष ह्या संकल्पना आहेत. ज्यांना गीता माहिती आहे, ज्ञानेश्वरी माहिती आहे, त्यांना हे सहजपणे मी म्हणते ते कळेल. ज्यांना माहिती नाही त्यांनी हे शब्द आता ह्याच्या पुढे विसरू नका. जे मी सांगते ते पुरुष आणि प्रकृती
कारण आपण फार वेगळ्याच प्रकारे हे शब्द व्यवहारामध्ये वापरतो, तसे हे तात्विक अर्थ त्याचा फारच वेगळा आहे. आणि तो काय आहे तो आता आपण समजावून घेणार. ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, प्रकृती आणि पुरुष, ह्या दोन संकल्पना गीतेच्याही आधी जे सांख्य दर्शन निर्माण झालं, त्या कपिल मुनींचं सांख्य दर्शन, त्या सांख्य दर्शनामध्ये प्रथम ह्या संकल्पना वापरल्या गेल्या. प्रकृती आणि पुरुष ह्या संकल्पना ह्या कॉन्सेप्ट्स ह्या पहिल्यांदा सांख्य दर्शनामध्ये आलेल्या आहेत कपिल मुनींच्या. मी सांख्य दर्शनाबद्दल इथे बोलणार नाही आहे, तो आपला विषयच नाही, पण त्याचा उल्लेख या ठिकाणी मला करणं आवश्यक होतं म्हणून तेवढाच उल्लेख केला. तर पहिल्यांदा सांख्य दर्शनामध्ये या संकल्पना आल्या, पण गीतेने त्या संकल्पना प्रकृती आणि पुरुष या संकल्पना आपल्या कर्माच्या विवेचनामध्ये किंवा कर्मयोगाच्या विवेचनामध्ये किंवा एकूणच कृष्णोपदेशामध्ये त्या संकल्पनांचा अंतर्भाव केलेला आहे. प्रकृती आणि पुरुष या संकल्पनांचा अंतर्भाव गीतेने नंतर केला. जो सांख्य दर्शनामध्ये या कल्पना मांडल्या गेल्या त्या कल्पना गीतेने पण मांडलेल्या आहेत. आता म्हणजे काय ते आपण समजा. म्हणजे सांख्य दर्शनाचा मी फार उल्लेख करत नाही, पण गीतेमध्ये जो प्रकृती आणि पुरुष हा जो उल्लेख आहे तो अशा प्रकारचा आहे की आपलं जे ह्या जगातलं अस्तित्व असतं, नीट समजावून घ्या, खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत की आपलं जगातलं जे अस्तित्व असतं किंवा विश्वाचं सुद्धा जे एकूण सगळं अस्तित्व असतं त्या अस्तित्वाचे दोन महत्त्वाचे घटक असतात. आपल्या अस्तित्वाचे, विश्वाच्या अस्तित्वाचे दोन महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे प्रकृती आणि दुसरं म्हणजे पुरुष. आता म्हणजे काय ते आणखी स्पष्ट करते. आपल्या अस्तित्वाचे, विश्वाच्या अस्तित्वाचे दोन प्रमुख घटक म्हणजे प्रकृती आणि पुरुष. म्हणजे काय, दोन घटक आपल्या अस्तित्वाचे म्हणजे काय, तर आपलं जे अस्तित्व आहे ते ह्या दोन मुळे किंवा हे दोन घटक एकत्र येऊन आपलं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. आणि हे दोन घटक, त्याला प्रकृती आणि पुरुष असं म्हटलेलं आहे, त्याचा आधी साधा अर्थ स्पष्ट करते आणि त्याचं सखोल विवेचन नंतर करते. आजच करणार आहे पण ते थोड्या वेळात होईल. तर प्रकृती ही जी कल्पना आहे ही अशा पुरुष ही जी कल्पना आहे ती म्हणजे आत्मा. अगदी साध्या शब्दामध्ये त्याचा जर आपल्याला अर्थ सांगायचा असेल तर पुरुष ह्याचा अर्थ आत्मा की जो ईश्वराचा अंश आहे. बरोबर आहे, आपला आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे. आणि म्हणजेच पुरुष हा शब्द जसा आत्म्याला उद्देशून वापरला जातो तसाच तो ईश्वराला सुद्धा उद्देशून वापरला जातो. कारण ईश्वराचाच अंश आपल्यामध्ये आहे, त्यामुळे पुरुष म्हणजे आत्मा किंवा ईश्वर. आणि प्रकृती म्हणजे ह्या पुरुषाची जी कार्यशक्ती असते, कार्यशक्ती, या सगळ्याचे अर्थ अधिकाधिक स्पष्ट विवेचनामध्ये होतील, पण हळूहळू आपण ते करूया. तर ह्या पुरुषाची जी कार्यशक्ती असते, नुसतं पुरुष आणि प्रकृती आपल्यामध्ये एकत्र असून उपयोग काय, काहीतरी कार्य घडलं पाहिजे, काहीतरी पुढे घडलं पाहिजे. तर ह्या पुरुषाची जी जी कार्यशक्ती असते त्याला प्रकृती असं म्हणतात, त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे पुरुष म्हणजे आत्मा किंवा ईश्वर आणि प्रकृती म्हणजे त्याची कार्यशक्ती. आता पहिल्यांदा आपण ही पुरुष ही संकल्पना म्हणजेच ईश्वर ही संकल्पना आपण अधिक स्पष्ट करूया.
हा जो पुरुष ज्याला म्हटलेला आहे किंवा ज्याला आपण एरवी ईश्वर असं म्हणतो, हा ईश्वर किंवा आत्मा हा तीन अवस्थांमध्ये सगळं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी आधी विचारलं की तेवढा वेळ आहे ना म्हणून. तर हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे समजल्याशिवाय पुढचं विवेचन आपल्याला कळणार नाही. त्यामुळे थोडं लक्ष द्या आणि नीट समजावून घ्या. हा जो पुरुष म्हणजे जो ईश्वर आहे तो 3 अवस्थांमध्ये 3 रूपांमध्ये अस्तित्वामध्ये असतो. 3 रूपांमध्ये किंवा 3 अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो. चुकीचे कुठलेही अर्थ मनात आणू नका की 3 ईश्वराचे म्हणजे दत्तात्रेयाचं रूप का काय वगैरे असले काही मनात विचार आणू नका. हा ईश्वर 3 अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो. म्हणजे 3 ईश्वर असतात असा त्याचा अर्थ नाही. एकच ईश्वर म्हणजे आपल्या तत्त्वज्ञानाबद्दल अत्यंत चुकीची कल्पना जगामध्ये प्रसारित झालेली आहे की हिंदू धर्म हा देवता मानणारा पॉलिएस्टिक ज्याला म्हणतात, मला मराठी नक्की शब्द आठवत नाही, पॉलिएस्टिक म्हणजे अनेक देवता मानणारा असा धर्म आहे, असं हिंदू धर्माचं स्वरूप आहे असं जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. परंतु तशी अवस्था नाही आहे. आपण एकच ईश्वर मानतो, एकाच ईश्वराच्या 3 अवस्था मानतो आणि त्या ज्या 3 अवस्था आहेत म्हणजेच आत्म्याच्या सुद्धा ज्या 3 अवस्था आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत. शब्द नीट लक्षात घ्या आणि ते शब्द असे आहेत की तो एक जो ईश्वर आहे तो विश्वातीत असतो, विश्वाच्या पलीकडे असतो, तो विश्वातीत असतो. त्याला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम, पुरुषाच्या 3 अवस्था, तर तो उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तो विश्वातीत आहे, विश्वाच्या पलीकडे आहे. पण हा विश्वातीत पुरुष हा ईश्वर विश्वामध्ये 2 रूपांमध्ये प्रकट होतो आणि ते 2 रूप म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. कित्येकांना या कल्पना अपरिचित असतील, पण नीट लक्षात घ्या. त्याशिवाय पुढचं सगळं गीतेतला विकास म्हणजे काय आपल्याला कळणारच नाही आहे. तो कळण्यासाठी हे सगळं माहिती असलं पाहिजे की आपला आत्म्याचा विकास कसा होतो हे आपल्याला कळण्यासाठी हे आपल्याला सगळं कळलं पाहिजे. तर तो विश्वातीत असलेला ईश्वर तो पुरुषोत्तम 2 अवस्थांमध्ये ह्या जगामध्ये प्रकट होतो. एक म्हणजे क्षर पुरुष आणि दुसरं म्हणजे अक्षर पुरुष. हा क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष म्हणजेच क्षर आत्मा अक्षर आत्मा हा आपल्यामध्ये असतो. दोन्ही हे आपल्यामध्ये असतात. माणसामध्ये सर्व भूतमात्रांमध्ये 2 प्रकारे ईश्वर अस्तित्वामध्ये असतो. एक अक्षर आणि दुसरं म्हणजे क्षर. आता ही जी नावं आहेत क्षर आणि अक्षर ह्यांना विशिष्ट अर्थ आहे. क्षर ह्याचा अर्थ परिवर्तनीय, परिवर्तन ज्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तन होऊ शकतं त्याला क्षर असं म्हणतात. आणि अक्षर म्हणजे ज्याच्या स्वरूपामध्ये कधीही परिवर्तन होत नाही तो अक्षर पुरुष. तर क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे आपल्यामध्ये प्रत्येक भूतमात्रामध्ये तो जो ईश्वर आहे तो ह्या 2 रूपांमध्ये अस्तित्वामध्ये आहे, क्षर आणि अक्षर. आता असं हा एक परिवर्तनीय आहे, एक अपरिवर्तनीय आहे. असं का होतं हे समजण्यासाठी पुरुष आणि प्रकृती ह्यांचा संबंध काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ते आता मी आधी स्पष्ट करते की पुरुष आणि प्रकृती यांचा संबंध काय आहे. एक क्षर आहे, एक अक्षर आहे. म्हणजे काय, एक परिवर्तनीय एक अपरिवर्तनीय असं का होतं हे आपल्याला कळण्यासाठी आपल्याला प्रकृतीचं स्वरूप कळलं पाहिजे.
ही जी प्रकृती आहे, जसा ईश्वर 3 रूपांमध्ये अस्तित्वात असतो, त्याचप्रमाणे प्रकृती ही 2 रूपांमध्ये, 2 अवस्थांमध्ये अस्तित्वात असते. प्रकृती 2 अवस्थांमध्ये अस्तित्वात असते. 2 अवस्था आहेत प्रकृतीच्या. एक कनिष्ठ अवस्था आहे, एक श्रेष्ठ अवस्था आहे. कनिष्ठ अवस्थेला अपरा प्रकृती असं म्हणतात. अपरा प्रकृती असं म्हणतात. जी कनिष्ठ प्रकृती आहे त्याला अपरा प्रकृती असं म्हणतात, आणि जी श्रेष्ठ प्रकृती आहे त्याला परा प्रकृती असं म्हणतात. परा प्रकृती असं म्हणतात. या दोन्ही प्रकृती आपल्यामध्ये आहे, परंतु ही जी परा प्रकृती आहे त्याला परा म्हणण्याचं एक महत्त्वाचं कारण असं की ती ईश्वराची प्रकृती आहे. परम श्रेष्ठ आहे. ती परम आहे, ती परा आहे. म्हणजे ती तो जो विश्वातीत ईश्वर आहे त्याची ती प्रकृती आहे, म्हणून त्याला परा प्रकृती असं म्हणतात. ती श्रेष्ठ प्रकृती आणि अपरा प्रकृती ही कनिष्ठ स्वरूपाची प्रकृती. आता आपल्यामध्ये जो क्षर आत्मा जो असतो, आता आपल्याला 2 प्रकारचे हे माहिती आहेत, क्षर आणि अक्षर. तर त्यापैकी जो क्षर आत्मा असतो, मी अगदी टिपिकल ह्या संदर्भात वापरले जातात तेच शब्द वापरून स्पष्ट करते की तो जो क्षर आत्मा असतो तो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे असं म्हटलं जातं. तो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे. म्हणजे काय हे लक्षात येईल तुमच्या आता पुढे स्पष्टीकरण केल्यावर. तो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो. म्हणजे काय? अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो आणि त्याचं स्वरूपही कनिष्ठ, त्या अपरा प्रकृतीचं स्वरूपही कनिष्ठ, बरोबर आहे. आता हे जे कनिष्ठ स्वरूप आहे ते कशा प्रकारचं आहे, तर कनिष्ठ त्या म्हटलेलं आहे. ह्याचं कारण असं की ही जी अपरा प्रकृती आहे ही अपरा प्रकृती त्रिगुणात्मक आहे. त्याच्यामध्ये 3 गुण असतात. अपरा प्रकृतीमध्ये 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. हे 3 गुण हे अपरा प्रकृतीचे गुण असतात. लक्षात आलं? ती जी कनिष्ठ प्रकृती आहे तिचे गुण 3 प्रकारचे, सत्व, रज आणि तम. आपण एरवी असं म्हणतो की सात्विक माणूस फार चांगला, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये कनिष्ठ प्रकृती असते. हे लक्षात घ्या. ती कनिष्ठ कशी असते, का त्याला कनिष्ठ म्हणतात, हे सगळं स्पष्ट होईल. तर अशा प्रकारे अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला जो माणूस असतो तो ह्या 3 गुणांप्रमाणे जीवन जगतो. त्याच्यामध्ये हे जे 3 गुणापैकी जर त्याच्यामध्ये सात्विक गुण खूप जास्त असेल तो सात्विक त्याचं जीवन असेल, त्याच्यामध्ये राजसिक गुण जास्त असेल तर तो राजसिक गुणाप्रमाणे जीवन जगेल, त्याच्यामध्ये तामसिक असेल तर तसा वागेल. आता ह्याच्यामध्ये फरक अगदी थोडक्यामध्ये सांगते, फार विवेचन करणं शक्यच नाही आहे, परंतु थोडा फरक सांगते की सत्वगुण हा बुद्धीचा गुण मानला जातो. सत्वगुण हा बुद्धीचा म्हणजे विवेक बुद्धीचा, इंटेलिजन्सचा नव्हे, विवेक बुद्धीचा. म्हणजे जो सात्विक माणूस असतो तो विवेकी माणूस असतो, विवेकशील असं त्याचं विचार आणि वर्तन असतं. त्याला सारासार विचार करता येतो. सार काय आहे, असार काय आहे, ते असार टाकून तो सार घेतो. अशा प्रकारे सारासार विवेक त्याच्यामध्ये असतो. तो असा बुद्धीचा गुण त्याच्यामध्ये असतो. तर सात्विक सत्वगुण हा बुद्धीचा गुण, रजोगुण हा कर्माचा गुण, रजोगुण हा कर्माचा गुण. म्हणजे आपण जे कर्म प्रवृत्त होतो,
कुठलंही कर्म करायला आपण जे प्रवृत्त होतो, बरोबर आहे की नाही, की आता मला सुद्धा इथे येऊन हे बोलावं असं वाटतं, ही माझी जी प्रवृत्ती आहे ही सात्विक आणि राजसिक दोन्ही प्रकारची आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सत्वही आहे, रजही आहे, की मला वाटतं की मी हे करावं, हे उद्दिष्ट मी पूर्ण करावं, असं जे आपल्याला जीवनामध्ये वाटतं की मी वाटेल ते प्रयत्न करीन पण मी हे करणार, अशी जी प्रवृत्ती आपल्यामध्ये असते ती राजसिक प्रवृत्ती असते. आणि म्हणून राजसिक प्रवृत्ती ही क्षत्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते असं म्हटलं जातं. ते कर्मप्रवृत्त असलेच पाहिजेत, तर त्यांच्यामध्ये राजसिक गुण जास्त असतो. आणि तमोगुण जो असतो तो म्हणजे आळस, निर्बुद्धता, क्रूरता, हे जे सगळं असतं, कर्तव्य न करण्याची, आपले हात झटकून टाकण्याची वृत्ती, हे जे आपण सर्वसाधारणपणे पाहतो हे सगळं तमोगुणी असतं. तर असे हे सत्व रज तमो हे 3 गुण असतात. आणि ह्या 3 गुणांमध्ये जो आपला क्षर आत्मा गुंतलेला असतो त्याचं अर्थातच वर्तन त्या गुणांप्रमाणे होतं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे गुण असतील त्याप्रमाणे त्याचं वर्तन होईल. आणि म्हणून असं म्हटलं जातं की क्षर आत्मा हा अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो. मगाशी जो मी शब्द वापरला त्याचा अर्थ आता लक्षात आला असेल की तो गुंतलेला असतो, म्हणजे तो ह्या गुणांप्रमाणे वर्तन करत असतो. परंतु त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की हा जो क्षर आत्मा आहे तो परिवर्तनशील आहे, बरोबर आहे ना. तो परिवर्तित होऊ शकतो. म्हणजेच उदाहरणार्थ ज्याच्यामध्ये खूप तामसिक गुण आहे त्या माणसाला काही सद्बुद्धी झाली आणि तो जर काही उच्च अवस्थेला जायला लागला तर तो कदाचित राजसिक वृत्तीचा होईल किंवा सात्विक वृत्तीचा होईल, किंवा सत्वगुणी माणूस कदाचित खाली अधोगतीला जाईल. ह्या सगळ्या परिस्थिती म्हणजेच परिवर्तन हे शक्य असतं. म्हणजे अपरा प्रकृतीमध्ये असलेला क्षर आत्मा परिवर्तनशील असतो. म्हणजे काय हे आता स्पष्ट झालं असेल. आता ह्याच्या उलट पराप्रकृतीमध्ये असलेला जो अक्षर आत्मा आहे, अक्षर आत्मा हा पराप्रकृतीमध्ये असतो. पराप्रकृतीमध्येही नाही म्हणत मी, अक्षर आत्मा जो आहे तो अपरिवर्तनीय आहे. मला जे म्हणायचं होतं ते आहे की अपरिवर्तनीय आहे, तो बदलत नाही. म्हणजे त्याचं जे मूळ स्वरूप आहे, जे ईश्वराचं शुद्ध स्वरूप आहे ते त्याच्यामध्ये असतं आणि ते स्वरूप त्याचं कधीही बदलत नाही. जे ईश्वरासारखाच तो कायम राहतो, तो ह्या क्षर आत्म्यासारखा परिवर्तित होत नाही. तो ईश्वरासारखाच राहतो. तो शांत असतो. तो कुठल्याही प्रकृतीच्या कुठल्याही कार्यामध्ये अडचण आणत नाही. तो अत्यंत शांत अशी त्याची वृत्ती असते. आणि मुख्य म्हणजे हा जो अक्षर आत्मा आहे त्याच्यामध्ये आणि क्षर आत्म्यामध्ये असलेला सर्वात महत्त्वाचा एक फरक म्हणजे क्षर आत्मा हा व्यक्तिगत असतो. कारण आपले गुण हे आपले असतात, बरोबर आहे ना. अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे तो व्यक्तिगत आहे. माझा क्षर आत्मा वेगळा, तुमचा क्षर आत्मा वेगळा, ह्याचा अर्थच तो व्यक्तिगत आहे. आणि अक्षर आत्मा जो आहे, जो पुरुषोत्तमाचं शुद्ध रूप आहे, तो मात्र कसा असतो, तो सर्वगत असतो. मी मुद्दाम शब्द वापरते आहे, सर्वगत. ह्याला मी म्हटलंय, क्षरात्म्याला म्हटलंय व्यक्तिगत, त्याला म्हटलंय सर्वगत. त्या सर्वगत ह्याचा अर्थ असा की एकच आत्मा म्हणजे एकच ईश्वर सर्व भूतमात्रांमध्ये असतो.
एकच ईश्वर ही गीतेतली फार महत्त्वाची स्पष्ट केलेली कल्पना आहे. आपल्याला जे वाटतं त्यापेक्षा जीवन किती वेगळं आहे हे गीता वाचल्यानंतर कळतं की एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे. माझ्यातला ईश्वर वेगळा आणि तुमच्यातला ईश्वर वेगळा असं अजिबात नाही. म्हणजे एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे असा हा निर्व्यक्तिक असंही त्याला म्हटलं जातं. व्यक्तिगत नाही आहे तो, म्हणजे तो निर्व्यक्तिक आहे, तो सर्वगत आहे. अशा प्रकारचा तो जो अक्षर आत्मा आहे तो परमेश्वराचं शुद्ध रूप असतं. आणि तो अक्षर आत्मा जो आहे तो अर्थातच त्या ईश्वरा समान, त्याच्या समान शांत, त्याच्या समान तो कशाही प्रकृतीच्या, म्हणजे प्रकृती जी अपरा प्रकृती आपल्यामध्ये आहे ती त्याची प्रकृतीच न, ती त्याच्यापासून तो, त्या प्रकृतीपासून तो अलिप्तच आहे. त्या प्रकृतीमध्ये तो गुंततच नाही. म्हणजे कुठलेही गुण त्याच्यामध्ये नसतात. तो गुणातीत असतो. ईश्वरासारखाच तोही गुणातीत असतो. कुठलेही रज नाही, सत्व नाही, तम नाही, कुठलेही गुण त्याच्यामध्ये नाही. असा तो गुणातीत असतो. असा हा अक्षरात्मा, म्हणजे जो पुरुषोत्तमासारखाच आहे. पण तरीसुद्धा पुरुषोत्तम म्हणजे तो विश्वातीत पुरुष आणि हा अक्षर पुरुष, जरी दोघांमध्ये हे साम्य असलं, हाही गुणातीत तोही गुणातीत, हाही निराकार तोही निराकार, हे सगळं साम्य, हा शांत तोही शांत, हे सगळं साम्य दोघांमध्ये असलं तरी एक फार महत्त्वाचा फरक दोघांमध्ये आहे. आणि तो इतका महत्त्वाचा आहे की तो आपल्याला कळल्याशिवाय आपल्याला गीतात समजू शकत नाही. आणि तो फरक असा आहे की जो हा अक्षर आत्मा आहे, अक्षर आत्मा आपल्यामध्ये असलेला हा जो अक्षर आत्मा आहे तो बाकी सर्व दृष्टीने पुरुषोत्तमासारखा शुद्ध आहे, परंतु तो निष्क्रिय आहे, तो क्रियाशील नाही. प्रकृती काही कार्य करू दे, तो नुसतं अनुमोदन देतो, कर, थोडंफार मार्गदर्शन आतून देत असेल, पण त्या पलीकडे तो कार्य करत नाही. म्हणजे तो कार्यशील नाही, तो कृती करत नाही, तो निष्क्रिय आहे. आणि पुरुषोत्तम जो आहे, जो विश्वातीत आहे, तो मात्र क्रियाशील आहे. तो क्रियाशील आहे. तो क्रियाशील आहे याचा अर्थच असा की ह्या जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटना तो त्याच्या इच्छेने घडत असतात. त्याच्या इच्छेने पराप्रकृती किंवा प्रकृती घडवत असते. तो स्वतः कार्य करतो असं नाही, प्रकृतीकडून तो कार्य करून घेतो, पण ते कार्य जे ते घडवून घेतो, म्हणजे इच्छा त्याची कार्य करते प्रकृती, पण तरीसुद्धा तो इच्छा करतो. पहिलीच मुळी जगाची निर्मिती ही अशीच झालेली आहे की त्याला इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, असं त्याला वाटलं की मी एकटाच आहे, मला अनेक रूपांमध्ये मला पाहायचं आहे, मला अनेक रूपांमध्ये माझा आनंद घ्यायचा आहे, मला ही इच्छा त्याला झाली. म्हणून प्रकृतीचं अधिष्ठान करून त्यांनी हे सगळं जीवन, हे सगळं जग, ही सगळी सृष्टी निर्माण केली. म्हणजे पहिली कृतीच मुळी जगाच्या निर्मितीची त्याच्या इच्छेने झालेली आहे. आणि अशाच प्रकारे जगातल्या सर्व घटना या त्याच्या इच्छेने होत असतात. आणि हा जो विचार आहे, हा विचार आपण पुढे ज्या वेळेला विश्वात्मदर्शन जे आहे गीतेमधलं ते ज्या वेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला हा विचार अधिक स्पष्ट होईल. आत्ता इथे थांबते की असा हा जो फरक आहे, एवढं तरी मला असं वाटतं लक्षात आलं असेल की विश्वातीत ईश्वर
तो विश्वामध्ये 2 रूपांमध्ये व्यक्त झालेला आहे, क्षर आणि अक्षर. क्षर आत्मा किंवा क्षर पुरुष हा परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे त्याची प्रगती पण होऊ शकते, त्याचा विकास पण होऊ शकतो. आणि हा जो अक्षर पुरुष आहे तो अपरिवर्तनीय आहे, कारण तो पुरुषोत्तमासारखाच आहे. तो आणखीन काय प्रगती करणार आहे, त्याचा काही आणखीन विकास होण्याची शक्यताच नाही आहे. तर त्यामुळे तो आहे तसाच आहे, तो अपरिवर्तनीय आहे. असे हे ह्याच्यातले फरक आहे. आणि म्हणून हा जो कर्माचा यज्ञ सांगितलेला आहे, ते कर्माचा यज्ञ म्हणजेच आपलं कर्म कोणाला समर्पित करायचं. इथून मी सुरुवात केली होती, आठवत असेल तर आपलं कर्म या विश्वातीत जो पुरुषोत्तम आहे त्याला आपण समर्पित करायचं. तो ह्या सर्वश्रेष्ठ, ज्याला ॲब्सोल्यूट पॉवर, अल्टिमेट पॉवर असं म्हणतात, तो जो विश्वातीत ईश्वर आहे त्याला आपलं कर्म समर्पित करायचं. हे आता आपण इथे लक्षात घेऊ. आणि पुढे उद्याच्या विवेचनामध्ये हे जे प्रकृती आणि पुरुष यातलं जे अंतर किंवा फरक मी जे सांगितला, ह्याचीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन आत्म्याचा विकास कसा होतो ते उद्याच्या तासाला स्पष्ट.